श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 481। उपशम प्रकरण सर्ग 91। वशिष्ठ पुढे म्हणाले, रामा, असे हे चित्तरूपी रत्न प्राणस्पंदाच्या निरोधाने एका क्षणात शांत होते। वासना व प्राणस्पंद यांचे बीज शब्दादी विषयजात हे आहे। हृदयात शब्दादी विषयांना आठवूनच प्राणस्पंद व वासना उदय पावते, म्हणून विषयजात हे त्या दोघांचे बीज आहे असे सांगितले जाते। मूळ तोडले असता वृक्ष ज्याप्रमाणे एका क्षणात उन्मळून पडतो, त्याप्रमाणे विषय जाताचा त्याग केला असता प्राणस्पंदन व वासना समूळ नाश पावतात। संवितच आपली धीरता सोडून विषयाकार झाली म्हणजे तेच चित्ताचे बीज होते। कारण तेला वाचून तीळ ज्याप्रमाणे संभवत नाही, त्याचप्रमाणे संविदे वाचून विषयांचे अस्तित्व वस्तुतः संभवत नाही। विषय हे बाह्यतः अथवा अंतरी संविदेहून निराळे नसतात। संकल्पाने स्फुरण पावणारी संवित संवेद्यास म्हणजे विषयास पाहते। स्वप्नात जसे आपले मरण स्फुरते अथवा आपण देशांतरी आहोत असे भासते, त्याप्रमाणे जागृत अवस्थेमध्येही स्वचमत्कारानेच संवेद्य हे संविदेहून पृथक भासते। ज्या विवेक दशेत स्वतत्वज्ञान असते, त्या दशेतील ते ज्ञान देखील स्वसंकल्पानेच होते। यास्तव ज्याप्रमाणे अज्ञ मनुष्याला त्याच्या संकल्पामुळेच वेताळाचा भास होतो, त्याप्रमाणेच हे जगज्जाल संकल्पामुळे भासमान होते। भ्रमामुळे ज्याप्रमाणे समोरचा खांब पुरुष असल्यासारखा दिसतो, त्याप्रमाणे संवेदेच्या ठिकाणी संवेद्य असल्यासारखे दिसते। ज्या प्रकारे गवाक्षादिकातून घरात पडलेल्या चंद्र सूर्याच्या किरणांचा काठीसारखा आकार दिसतो व त्यात पुन्हा त्रसरेणूंचा आकार भासतो, किंवा नौकेत बसलेल्या पुरुषाला तीरावरील वृक्ष चालत आहेत असा भास होतो, त्याप्रमाणे संविदेला संवेद्य व विषय दिसतात। हे मिथ्या असलेले दूरज्ञान यथार्थ ज्ञानाने नाश पावते। प्रमाण ज्ञानाने पाहिले असता रज्जूमधील सर्पत्व व चंद्रातील द्रवित्व जसे अधिष्ठानाहून पृथक भासत नाही, त्याप्रमाणे शुद्ध संविदच त्रैलोक्य असल्यामुळे यथार्थ ज्ञान झाल्यावर त्रैलोक्य निराळे भासत नाही। आणि मनात असा दृढ निश्चय होणे यालाच ज्ञानीजन सम्यक ज्ञान असे म्हणतात। या संविदेला पूर्वी दिसलेले असे जे काही भासते, त्याचे शहाण्या माणसाने परिमार्जन करावे। त्याचे मार्जन व निरसन न करणे हाच महासंसाराचा बंध असून, त्याचे परिमार्जन करणे हाच मोक्ष आहे असा अनुभव येतो। विषयज्ञान हे जन्मरूप अनंत दुःखांना कारण होते आणि विषयांचे अदर्शन हे मोक्ष सुखाला कारण होते। यास्तव रामा, सर्व विषय दर्शनाचा त्याग करून तू पूर्णानंद रूप हो। जो स्वतः विषय नसून नित्य विज्ञान रूप आत्मा आहे, तो तू आहेस। राम म्हणाला, प्रभो, जाड्याचा त्याग केल्यावर संवेदन अवश्य होणारच, तेव्हा पुरुष अजड व असंविती कसा होतो? वशिष्ठ म्हणाले, रामा, ज्याची आस्था वर्तमान विषयात कुठेही नसते व जो भूत व भविष्य विषयातही आस्था ठेवित नाही, तर वासना शून्य असतो। तो दगड किंवा लाकूड यांच्याप्रमाणे कोणताही विषय जाणत नाही, म्हणून तेवढ्यापुरता तो जड असतो, पण स्वरूपाने तो अजड व चेतनामय असतो। वस्तुदृष्टीचा आश्रय करणे हीच संवित आहे, पण जीवनमुक्ताची संवित सर्व जगाला असत्य मानित असल्यामुळे बाह्य वस्तू सत्य आहे अशी भावना ती करीतच नाही। यास्तव तो शरीराने शेकडो कार्य जरी करीत असला, तरी तो असंविती व अजड असे म्हटला जातो। ज्याची बुद्धी
भूतकालीन विषय ज्ञानाने थोडी सुद्धा लिप्त होत नाही, त्याला जीवनमुक्त म्हणतात व त्याच्या बुद्धीला अजडा संवित असे म्हणतात. सर्व वासना सोडल्यामुळे भविष्य काळच्या विषयाचेही थोडे सुद्धा चिंतन जेव्हा केले जात नाही, तर बालक व मूक यांच्या विज्ञानाप्रमाणे बुद्धी स्थिर अवस्थान होते, तेव्हा ज्ञानी जाड्यरहित शुद्ध व अखंड ज्ञानाचा आश्रय करतो व त्यामुळे तो पुन्हा लिप्त होत नाही. आकाशापासून नीलत्व जसे प्रवृत्त होते, त्याप्रमाणे निर्विकल्प समाधीने सर्व वासनांचा त्याग करणारा आनंद प्रवृत्त होतो. योगीजन त्या आनंदात निमग्न राहतात. पण त्या असंविती जीवनमुक्ताचे ते आनंद संवेदन देखील सविन्मय असल्यामुळे आदी अंतरहित असते. त्यामुळे ते संवेदन त्या आनंद रूपातच मिळून जाते. त्यामुळे जीवनमुक्त पुरुष शरीराने जरी जात असला, उभा असला, स्पर्श करीत असला किंवा घ्राणाने वास घेत असला, तरी त्याला अजड, आनंदपूर्ण, निर्विषय व सुखी असे म्हटले जाते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.